पवित्र असावा, ज्ञानी असावा, भक्त असावा, अशा सगळ्या गोष्टीनं निपुण, सर्व गोष्टीनं तो मिळाला पाहिजे. देवाला वाटलं एवढी मोठी तपश्चर्या केली, मागणं मागून मागायला काय एक चांगला मुलगा द्या, म्हणजे मीच तुमच्या पोटी जन्माला येतो ना. हे या तपश्चर्येचा परिणाम आहे, प्रभाव आहे. पुण्याशिवाय जगामध्ये काय गोष्ट मिळते, कोणती गोष्ट होत नाही महाराज. पण अत्री आणि अनसूया, मला ते अनसूया शब्द येतो. आता शब्द मी 2-3 प्रकारचे ऐकलेत बघा. बोधे महाराज, आपलं पांडुरंग महाराज घुलेच्या मुखातून अनुसूया असं ऐकलं, काही महाराजांच्या मुखातून अनसूया ऐकलं, काहींच्याकडनं अनसूयेमध्ये शब्दाचे फार मोठे अपभ्रंश झालेले आणि तो शब्द, मूळचा शब्द बाजूला जाणे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द प्रचलित होणे, याला अपभ्रंश म्हणतात. जसं घंगाळ, घंगाळ माहिती ना आपल्याला, महिला मंडळ माथा होईल. घंगाळ म्हणजे काय? अहो आपण मुलीला देतो ना लग्नामध्ये ते तांब्याचं भांड, त्याला घंगाळ म्हणतो. पण ते घंगाळ शब्द थोडाच आहे, ते शब्द आहे गंगा. वार आहेत ना, वार, आयतवार बसतात. आता तुमच्याकडे दादा काय म्हणतात मला माहित नाही, पण ते एक आमच्याकडे गुरुवारला बस्तरवार म्हणतात, बाया गडी म्हणतात काय काही बस्तरवार. बस्तरवार काय भांडळ असेल? बस्तरवार म्हणजे काय? तर उभं विचार केला, बस्तरवार हा शब्द कुठून आला? देवांचे गुरु बृहस्पती, म्हणून गुरुवाराला बृहस्पतीवार म्हणायचं आणि बृहस्पतीवार म्हणता येईना म्हणून बस्तरवार होऊन बसले. आयतवार सुद्धा, आयतवार म्हणजे काय? आयत खायचा वार आहे का? सर्व्हिस वाले आयतवार ठीक आहे, म्हणजे मी म्हणलं सर्व्हिस वाले लोकांच्या करता आयतवार शब्द दिला असेल लोकांनी. काय लोक हुशार आहेत, आयतवार म्हणजे आयत बसून खायचं आणि नोकरीला जायचं नाही, ड्युटीला नाही, कामाला नाही, बसून राहायचं म्हणून आयतावार नाही. नाही, पुन्हा विचार थोडासा केला तर सूर्याला 12 नाव आहेत, त्याच्यापैकी एक आदित्य नाव आहे आणि रविवार हा सूर्याचा वार आहे म्हणून त्याला आदित्यवार म्हणतात. आपण म्हणण्याच्या गाईत गोदावरी विठाला. अनसूया, जिच्यामध्ये नाही असूया. असूया नसणे म्हणजे मत्सर नसणे, असूया नसणे म्हणजे द्वेष नसणे, हे का नाही, ईर्ष्या नसणे, हा एक सद्गुण आहे. आणि मग अशा प्रकारच्या अनसूया आणि अत्री महाराजांच्या तपश्चर्येपोटी भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने त्यांना वरदान दिले, तुमच्या योग्य वेळी तुमच्या पोटी पुत्ररूपाने जन्माला येईल. म्हणून जगामध्ये पतिव्रताचं फार मोठं महत्व आहे. पतिव्रता म्हणजे निसर्गावर, देवावर, सगळ्यांच्यावर सत्ता करू शकते एवढं सामर्थ्य त्या पतिव्रतेमध्ये आहे. आणि भारताची नारी ही नारी नाही तर नारायणी आहे. नारायणी लक्षात ठेवा, नारायणीचं पूजन करणं होणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये नारीचा सन्मान होतो त्याच घरामध्ये वैभव, लक्ष्मी, शांती, सुख, समाधान सगळ्या गोष्टी येतात. आणि ज्या घराण्यामध्ये नारीचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी सर्व प्रकारचं दारिद्र्य, अशांती, हे सगळ्या गोष्टी येत असतात. म्हणून नारीला नारायणी म्हटलेले. नारायण, नारायण म्हणजे साक्षात भगवती. विठाला विठाला. भगवतीचं असामान्य सामर्थ्य आहे नाही. म्हणून नारीला कधी कमी, सरकारनं नाही कमी समजलं, काही शास्त्रात थोडंच कमी समजले. सरकारनं पुढे आता क्षण नारी ध्येन ते आता तर घराच्या बेटी बचाव बेटी पडाव झालं. हे भाग सोडा. जसं जसं संकट येईल आणि जसं ताण लागेल तसं वीर खोदायचे असा धंदा झाला, तो भाग सोडा. परंतु शास्त्रानं आधीच सांगून ठेवले सगळं. नारी तू नारायणी, महान महान नारी, सप्त पतिव्रता नाही जगाच्या पाठीवर खूप मोठ्या पतिव्रता. त्या पतिव्रतेचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. म्हणून नारीचा आपण सन्मान केला पाहिजे. नारीच्या पोटी भीष्म, प्रल्हाद, हनुमान सारखे महान तपस्वी ब्रह्मचारी जन्माला आले का नाही. नारी रतन की खान है, जिससे खान से पैदा हुए भीष्म, प्रल्हाद और हनुमान.
अशा भक्तांना, अशा शूर शिवाजी वीरांना सर्वांना जन्म देणारी माता आहे. असं या पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. तुकोबाने एका ठिकाणी वर्णन केलंय. पतिव्रतेची सत्ता कोणावर आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर जाते. अनुसूया पतिव्रतीची एक शिष्य होती आणि तो असा ऐतिहासिक एक शांडिली नावाची पतिव्रता. शांडिली तिची बहीण आणि या दोघी बहिणी, तिची बहीण गावात दिलेली होती आणि गावात दिलेल्या बहिणीचा संसार आनंदाचा चाललेला आहे. तिच्याकडे पतिव्रत होतं, पतीची सेवा करायची. परिणाम काय झाला, एकदा गावामध्ये आग लागली आणि बरंच काही गाव जळून नष्ट झालं. पण त्या शांडिलीच्या बहिणीची एक झोपडी होती. झोपडी म्हणजे झोपडीमध्ये बहीण आणि मालक सुरक्षित होते. ती सेवा करू लागली आणि आपल्या मालीतून मला ही शांडिली सरळ झाली आणि आलीन पाहिलं म्हणे काय झालं आपल्या बहिणीच्या घरात जाऊन. बाबा बहिणीचं तर झोपडच आहे. बोलून मोठाले वारे झाल्या, झोपडे जात मी बघायला आली तर आतमध्ये पती पत्नी सुरक्षित आहे. विचारलं ताई सगळा गाव जळाला आणि तुझ्या झोपडीला धक्का नाही अग्नीचा, काय कमाल आहे, हे कशामुळे घडले हे? ताईने सांगितलं शांडिली तुला खरं सांगू का, हे सगळं पतिव्रत्याचं सामर्थ्य आहे. मी पतिव्रता आहे आणि पतीची सेवा मनोभावी करते आणि अखंड बाबत चिंतन करते. त्याचा परिणाम हिच्या मनातच बसलं ना. ती म्हणली मलाही पतिव्रता व्हायचे. पतिव्रता व्हायचे ठीक आहे हो म्हणली, पण काय करावं लागतं पतिव्रतेला? ती म्हणली काय नाही, लग्न करावं लागतंय ना. पतिव्रता व्हायला अगोदर लग्न तर व्हावं लागत नाही. पण योग असायचा 25 वर्ष वय झालं, इथं लग्नच होत नव्हतं. आणि मग तिनं उपाय सांगितला बहिणीनं. एखाद्या साधू मार्गाकडे जावं, काहीतरी मार्ग काढावा, हे नाही. संत दयाळू असतात, कृपाळू असतात. गेली संतांच्याकडे, मस्त हे पायावरी हे करी दंडवत महाराज काहीतरी उपाय सांगा हो, मला पतिव्रता व्हायचंय पण माझं लग्न होत नाही, काय केलं पाहिजे? काय नाही महाराज म्हणजे एक काम कर, एके दिवशी सोमवारी सकाळी लवकर पहाटे 5 वाजता सुंदरसा एखादा हार घेऊन पूजेचं साहित्य ताटामध्ये ठेवून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा आणि भगवान शंकराचं पूजन करा. भगवान शंकराला तो हार घाला आणि तोच हार परत आपल्या ताटात आणा. पहिला जो पुरुष भेटेल त्याच्या गळ्यामध्ये तो हार टाका आणि त्यालाच पती माना. बस काम. म्हणून संतांच्या पायावर विश्वास होता. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. आणि अशी शांडिली पूजा पात्र घेऊन आली आणि महादेव मंदिरात जाऊ. पण येवगाव सोमवारची जरा गर्दी राहायची म्हणून तिथं काय झालं माहितीये का, एक भिकारी होतं आणि ते सगळ्याच्या आधी बारीला नंबर लावून बसलं, पुन्हा जास्त गर्दा होईल. आणि त्याला होता कुष्ठरोग, सगळे अंग झडलेलं होतं आणि असे घारेड. आणि मग महाराज ते कस तरी रांगत म्हणा, खोडत म्हणा तिथं बसलेलं होतं आणि येवगावने शांडिली आली. महाराज दर्शन घेतलं, भगवान शंकराची पूजा केली आणि ते हार देवाला समर्पित केला आणि तोच हार आपल्या ताटात घेतला आणि पहिला पुरुष हा भेटला म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये तो हार टाकला. हार टाकल्यानंतर त्यालाच पती मानलं. आणि मग आता काय, त्याला तर चालता येत नव्हतं, कुष्ठरोग भरलेला. एका टोपलीमध्ये त्याला बसवलं आपल्या घराकडे घेऊन गेली. विठाला विठ्ठला
आणि घरात घेऊन गेल्यानंतर जाता जाता काय पतिव्रता होणार, मला पातिव्रत्याचं पालन करायचे. आणि मग त्यानं सांगितलं आपलं मनोगत आपल्या, तू जर पतिव्रता ही खरी पतिव्रता असशील तर माझ्या मनोगताप्रमाणे वागावं लागेल. पतीची मता अनुसरुणी पतिव्रता, मला ते विरुद्ध नाही करायचं. मग काय इच्छा आहे तुझी, काय ना मला त्या वेश्याच्या घरी घेऊन जा. आता मला सांगा, हे एकतर खुळा, कुष्ठरोगी, आणि मग विठाला विठ्ठला आणि मग अशा वेश्या कुठं अंगीकार करणार आहे का? एक तर कुष्ठरोगी, लंगडा, काहीच नाही महाराज. आणि मग पण नाही लागत. आता आपण एक म्हण आहे, लंगड तर लंगड काय म्हणतात, आणि गावकरीचं असे काही शब्द आहे ना. आणि मग महाराज त्यांनी ते केलं. पण त्या पत्नीने विचार केला आपला पातिव्रत्य धर्म पालन करायचा. ठीक आहे. घरी गेल्यानंतर ती म्हणली मी प्रयत्न करते. गड्या मालकाला सांगितलं. तिनं काय करायचं, दररोज सकाळी रात्री जायचं 2-3च्या सुमाराला असो, आणि त्या वेश्याच्या दारापुढे सडा टाकायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर रांगोळी काढायची, हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा, निघून जायचं. आता वेश्याच्या दारावर असं घडू लागलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस, 7वा दिवस उजाडला. उभय वेश्येनं पाहिले कोण आहे, दररोज येत आहे. आणि आपल्या दारामध्ये रांगोळी सडा टाकून जात आहे. पाहिले की विषयात आपण म्हणे तपासच लागून ती आपल्या गॅलरीवर पहाटे उठून बसली 3 वाजता. ही बाई आली वा, शांडिली आली, तिनं आपला सडा टाकला, रांगोळ काढली, हळदी कुंकू वाहिलं, की पटकन खाली आली, पटकन हाताला पकडलं. का ग बाई, काय कारण आहे, तू माझ्या दारामध्ये सडा टाकते, आंघोळी काढते, मी अशी वाईट बाई आहे, मी काही चांगली नाही, माझ्या दारात हे सगळं करावे, काय कारण आहे? तिने सांगितलं बाई खरं सांगू का? म्हणजे खरंच सांग. म्हणजे माझा एक पती आहे, लंगडा खुळा कुष्ठरोगी आहे, आणि मला माहित आहे की तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये असणार नाही, परंतु त्यांची इच्छा आहे की तुमच्या घरी त्यांना घेऊन यावं, आणि तुम्ही मान्यता नाही देणार म्हणून मी सेवा करते, असं तिने सांगितलं. आणि मग तिच्या लक्षात आलं, डोळ्यात पाणी आलं. ती म्हणे बाई तू एवढी चांगली बाई आहे, आणि माझ्यासारख्या जरा तेवढी सेवा आपल्या मालकामुळे करते, तुम्ही खास पतिव्रता आहे, आणि तुझी जर मी सेवा केली तर मलाही काहीतरी पुण्य मिळेल. म्हणून त्या विषयाला होकार दिला आणि सांगितलं की म्हणे तू तुझ्या मालकाला माझ्या घरी घेऊन या आज रात्री. आणि योगावर महाराज दिशा दिली. टोपल्यामध्ये त्या मालकाला घालून असत जात असताना रस्त्यामध्ये ते मांडवी ऋषीला सुळाव दिलेलं होतं, त्यांच्या चोरीचा आळ आला होता. आणि हे जाता जाता पठ्याला ते टोपल्यातही गप्प नाही बसला, असा ढकला दिला त्या सुळावर माणसाला. त्यांना आला राग. हे म्हणजे कोण मूर्ख आहे, अरे सुळाव दिलेल्या माणसाला, एक तर विनाकारण सुळावर, मांडवी ऋषी होते, आणि सुळाव दिलेल्या व्यक्तीला, पुन्हा मरण्याच्या दारात पडलेल्या व्यक्तीला त्रास द्यायला, असं कोण शहाणा म्हणले? सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर मस्त होईल तसा प्राण जाईल, असा शाप दिला. शाप दिल्याबरोबर शांडिलीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. शांडिली म्हणते सगळं तर हे मालका करता चालू आहे, आणि मालकच मेल्यावर बाकी काय करायचंय? विचार केला, संकल्प केला, म्हणले तो सूर्यनारायण समोर येणार. सांगितलं नारायण अजिबात बाहेर यायचं नाही, जर आला असतं खबरदार म्हणजे तुला जाळून भस्म करेल. सामर्थ्यच होतं तसं. आणि मग महाराज सूर्यनारायण उगवलेच नाही. सकाळची वेळ झाली, दुपारची वेळ झाली, रात्रीची वेळ झाली, असा दिवस गेला. 2 दिवस लोक लागले ना सृष्टीचक्र कसं चालत. एक जर दिवस नारायण जर नाही निघाले तर सृष्टीचक्र चालते का आपलं? होय, एकही दिवस काही राहणे जमत नाही. आपल्याला थोडं काही काम झालं गेलं की आराम असा, जास्त कार्यक्रम झाला आराम, शेतात जास्त काम झालं आराम, प्रवासात खूप गेले आराम. आणि देवानं जर आराम करायचा ठरलं 1 घंटा दिवस नाही जमत ना. आणि पाहत होते वाट
नारायण उगवले नाही काय भानगड आहे. सर्व देवाने जोगस केली. काल एक शांडिली नावाची पतिव्रता आहे, तिचा हा संकल्प आहे आणि सूर्यनारायणला उगू देणार नाही असं ठरलंय. म्हणजे आता काय करावं, कोणाचं ऐकणार आहे. अगदी अगदी सामर्थ्यशील माणसं कसं ऐकतील कोणाची, ती कोणाचं ऐकणार आहे. मग सगळ्यांनी विचार केला कोणाचं ऐकेल. एकच पर्याय म्हणजे अनुसया. अनुसयाचं मात्र ऐकू शकते कारण ती शिष्य आहे. मग अनुसयाला बोलवण्यात आलं, प्रार्थना केली. अनुसया आल्या. शांडिली अरे सगळं जग मरून जाईल. ती म्हणली मेलं तर मेलं, मला काय घेणं देणं नाही. माझा मालक वाचला पाहिजे, माझा पती मरेल, मेला तर जीवन तर मी करेल असं अनुसयानं हमी घेतली. आणि हमी घेतल्यानंतर मग मात्र संकल्प सोडून माघार घेतला. सूर्योदय नारायण उगवले. शांडिलीचे पती गतप्राण झाले आणि अनुसूयेनं अभिमंत्रित जल शिंपून पुन्हा पती जिवंत केले. जिवंत झालेला पती वाऱ्यासारखी वार्ता सर्वत्र पसरली की अनुसूया एक महान पतिव्रता आहे आणि मेलेले माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे. मग त्याला काय, जिकडे तिकडे वाऱ्या हाती बाप आले, कीर्ती मुख त्यांचे, कीर्ती मुखच त्यांचं देव आहे. माणसाने कीर्ती करायची गरजच नाही, देवच कीर्ती सर्वत्र पसरवतो हे नाही. आणि मग अशी कीर्ती पसरली आणि करता 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 महाराज ही कीर्ती सत्यलोक ब्रह्मदेवाकडे म्हणा, वैकुंठात विष्णू भगवंताकडे, शंकराकडे सर्वत्र झाली. आणि मग पुढे नारद महाराज गेले. कुठे? वैकुंठात गेले. लक्ष्मी आहे सावकर सांगितले मृत्यूलोकामध्ये एक पतिव्रता आहे म्हणे महान आणि फार मोठं सामर्थ्य आहे तिचं. असं ऐकल्याबरोबर लक्ष्मी आहे साहेबाच्या मनामध्ये असूया निर्माण झाली. देवाच्या बायकाची असूया गेली नाही. आता तुमची आमची काय कथा, देवांच्या मनात मत्सर लवकर जाईल एवढी दुर्गुण जबरदस्त आहे. दुर्गुणात